हॅलो मित्रांनो, आज आम्ही दुपारचे 2 वाजलेत आणि अर्णव आज खूपच जिद करत होता की सायकलिंग करायचं आहे म्हणून आज आम्ही हा व्हिडिओ बनवायसाठी आलोत आणि अर्णवला सायकलिंग करायचं आहे. अर्णव आता सायकलिंग करतो आहे, हा बघा अर्णव, आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर मला वाटतं 1 आठवडा झाला आम्ही व्हिडिओ बनवून आणि आता व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. खरं तर मित्रांनो, मी पाडव्या दिवशी व्हिडिओ बनवणार होतो, पण ऑफिसचं वर्क फ्रॉम होम होतं ना, त्याच्यासाठी मला वेळ भेटला नाही आणि मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर मी आज व्हिडिओ बनवतो आहे. सांगायचं म्हणजे अर्णव बघा पाठून मजा येतो आहे. त्यांना आज खूप जिद केली की सायकलिंग करतो म्हणून, आणि अर्णव आज सायकल चालवत आहे. जा बाळा, सरळ जा आणि पुढे जाऊ, उठून घ्यायचं हळूहळू. हां चल. हां, तर अर्णवसोबतच मी व्हिडिओ बनवतो आहे. अर्णव बोलतो आहे की पप्पा मी पण येतो तुमच्यासोबत, आणि आता अर्णवला व्हिडिओ बनवायला सायकल शिकला तो, पण अजून त्याच्या पायामध्ये एवढी ताकद नाही आहे की सायकलिंग फास्ट करेल, तर त्याला थोडासा सपोर्टची गरज आहे. म्हणून अर्णवला आता ना थोडंसं मी हलकंसं सपोर्ट करतो आहे. हा बघा, सायकलिंग करतो आहे अर्णव. इकडे नको, इकडे युटर्न घे, इकडे नको अर्णव, इथे गडबड होते बाळा. युटर्न घे, इथून युटर्न घे युटर्न. आपण सरळ रोडला चालूया. हां, सायकल सरळ रोडला चालूया, ठीक आहे. हां हां, इकडे घे. हां चला. अच्छा, झाडाचा तुकडा होता म्हणून तू केलास का? ओके. आता इथं युटर्न घे बेटा, युटर्न घे. हळूहळू घ्यायचं. हां, आता स्ट्रेट कर सायकल आणि चालव. तर मित्रांनो, पाडव्या दिवशी मी व्हिडिओ बनवणार होतो, पण त्या दिवशी मला ऑफिसच्या कामासाठी ना खूप वेळ लागला आणि व्हिडिओ बनवू शकलो नाही मी त्या दिवशी. कारण पाडव्याच्या अगोदर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये माझ्या आम्ही पाडवा उत्सव सेलिब्रेट केला होता आणि त्या दिवशी ऑफिसमध्ये जास्त काम करायला आपल्याला वेळ भेटला नाही. म्हणून आम्ही ना त्या दिवशी व्हिडिओ बनवला ऑफिसात, आणि पाडव्या दिवशी मला व्हिडिओ बनवायचा होता पण मी बनवू नाही शकलो, ठीक आहे. तर सांगायचा उद्देश म्हणजे मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता, आणि माझं चॅनल हे नवीन आहे. तर तुम्ही सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण तुमच्या छोट्याशा बेल आयकॉनला हिट केल्यामुळे आणि लाईक केल्यामुळे मला थोडासा सपोर्ट मिळतो, माझ्या चॅनलला थोडा सपोर्ट मिळतो, आणि हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. असेच व्हिडिओ मी बनवत राहीन आणि तुमच्यासमोर येत राहीन. परवाच माझा एक मित्र भेटला होता. तो बोलत होता मित्रांनो की मुंबईचं जीवन खूप धकाधकीचं आहे, आणि खरोखरच मुंबईचं जीवन हे धकाधकीचंच आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं, कारण वेळच नाही कुणाकडे. तर लोकांसोबत गप्पागोष्टी करणे, निवांत वेळ घालवणे हा प्रकार मुंबईमध्ये कमीच घडतो. कारण प्रत्येकाला आपलं जीवन जगायचं आहे आणि प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल केल्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे, ठीक आहे. तर प्रत्येकाला धावावं लागणार, रेसमध्ये उतरावं लागणार, आणि रेसमध्ये उतरल्याशिवाय आपल्याला पुढची वाट समजणार नाही. तर ह्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये आम्ही रेसमध्ये धावत असतो. मुंबईचं जीवन खरोखरच, आणि गावाकडचं जीवन म्हटलं तर एकच अडचण आहे गावामध्ये की पैशाची मुबलकता आपल्याला भेटत नाही गावामध्ये, आणि त्याच्यासाठी आम्ही शहरामध्ये येतो. अनेक शहरं अशी बसलेली आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हटलात तर मेन कारण आहे ते पैसा. त्या जीवनामध्ये पैशाशिवाय दुसरं काय ऑप्शन नाही आहे, आणि पैसा हेच मेन कारण आहे, आणि पैशासाठीच आम्ही शहराकडे येतो. शहरांमध्ये एवढी धावपळ आहे, ती धावपळ केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याजवळ. दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडचं जीवन सुखी समृद्धीचं आहे, पण तिथे थोडीशी पैशाची चणचण असल्यामुळे ना आम्हाला शहराकडे वळावं लागतं. शहरामध्ये नोकरीधंदा करावा लागतो. गावामध्ये तसं जीवन म्हटलं तर चांगलंच आहे. शहरामध्ये दूषित वातावरण आहे, गावामध्ये सुपीक वातावरण आहे. हा फरक आहे शहरामध्ये आणि गावामध्ये. गावाकडच्या जीवनामध्ये आणि मुंबईच्या शहरी जीवनामध्ये जास्त अंतर नाही आहे. फक्त काय, माणूस पैशासाठी थोडीशी चणचण करतो. गावामध्ये एवढे रोजगार उपलब्ध नाही आहेत, आणि शहरामध्ये रोजगारासाठी माणूस येतो. ये बेटा,
चालव चालव चालव. हां मग हळू चालव, आता हळू चालव, जोरात चालवू नको, हळू चालव बेटा. पुश करू, अर्णवला थोडंसं पुश करतो. हां मधी घे रे, सायकल कडेला घेतोयस. हां चालव. आणि हेच कारण आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं. तर साधं जीवन जर माणसाचं असेल तर गावी पण काय अडचण नाही आहे. 1-2 जनावरं घेऊन माणूस सर्वाईव्ह करू शकतो, उदरनिर्वाह चालू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण शहरामध्ये थोड्याशा पैशासाठी आणि आता सगळीकडे मुलांच्या शिक्षणाचा एक इश्यू होता अगोदर, की गावामध्ये चांगलं शिक्षण वगैरे मुलांना मिळत नव्हतं, तो एक इश्यू होता. पण आता तो पण काही प्रॉब्लेम नाही आहे. गावामध्ये आता सगळीकडे शिक्षणाचं ऑनलाईन शिक्षण आलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणाच्या माध्यमासाठी शहराकडे येणं हे काही योग्य नाही आहे. पण उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही लोकांकडे नोकरी धंद्याची कमी असल्यामुळे ना लोक शहराकडे वळतात. तर आता असं कोरोना काळामध्ये तुम्हाला माहितीच असेल, कोरोना काळामध्ये अशी अवस्था झाली होती शहरांची की शहरं सगळी भकास पडली होती. कारण सगळे नोकरी वर्ग ज्यांनी नोकरीसाठी मुंबईसारख्या शहरामध्ये, दिल्लीसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये जी लोकं आली होती, कोरोना काळामध्ये सगळ्यांना आपली आपली ओळख झालेली आहे, चांगल्या पद्धतीनं ओळख झालेली आहे, हे तुम्हाला पण चांगलं माहीत आहे. तर त्यावेळी लोकांना गावाचाच आधार होता आणि गाव हे शेवटी सर्वांना सांभाळून घेतं, तिथे जास्त खर्चाचा बी विषय नसतो. तर मित्रांनो, कोरोना काळामध्ये अशी अवस्था होती शहरांची की शहरामध्ये राहणं मुश्किल झालं होतं. कारण उदरनिर्वाह सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या होत्या. त्यावेळी लोकांना जेवणसुद्धा 2 वेळचं व्यवस्थित मिळत नव्हतं. त्याच्यासाठी शहरामध्ये त्यावेळी लोक गावाकडे जास्त करून पलायन केले. 1-2 वर्ष ती लोक गावात राहिली. त्यावेळी लोकांना हे समजलं की शहरापेक्षा गावच चांगलं आहे. कारण शुद्ध हवा, राहणीमान चांगलं, फक्त पैशाचाच प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे त्यावेळी कोरोना काळामध्ये लोकांना बऱ्याचशा गोष्टी समजल्या आहेत की आता शहरामध्ये योग्य नाही आहे, म्हणजे फक्त पैशाच्या कारणासाठी. आणि सुखसुविधा म्हटला तर शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे जसं दवाखाना म्हणा, शैक्षणिक गोष्टी म्हणा, किंवा इतर काही गोष्टी ज्या जीवनावश्यक आहेत त्या गावापेक्षा जास्त प्रमाणात शहरामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्या शहरीकरणामुळे, त्या काही गोष्टीमुळे लोकांना हे लक्षात आलं लोकांच्या की शहरीकरणाकडे वळण्याचं कारण एकच आहे की लोकांना सुखसुविधा आजूबाजूला मिळतात. कारण गावाकडे एखादं हॉस्पिटल म्हटलं तर मुश्किलनं तालुक्याला जावं लागतं, जिल्ह्याला जावं लागतं. त्यावेळी तुम्हाला एखादं हॉस्पिटल अवेलेबल होतं. आणि उच्च शिक्षण म्हटलं तर जिल्ह्याशिवाय आणि तालुक्याशिवाय पर्याय नाही आहे गावाकडे. कारण गावांची शहरीकरणासारखं प्रगती नाही झाली. तालुक्याला किंवा अर्णव युटर्न मार, तालुक्याला किंवा जिल्ह्यालाच जावं लागतं शहरीकरणाकडे वळण्यासाठी. उच्च शिक्षण डॉक्टरांच्या बाबतीत म्हणा किंवा नोकरी वर्गांसाठी गावाकडे इतका रोजगार उपलब्ध नाही आहे. ज्याच्याकडे मुबलक शेती आहे किंवा जोडधंदा आहे, अशा लोकांना गावच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम येत नाहीत जास्त करून. तर त्या लोकांचा काय विषय वेगळा आहे. पण ज्यांच्याकडे शेती अपुरी आहे किंवा शेतीसाठी लागणारे पाणी म्हणा, पाण्यासाठी अवजारे, आता सध्या शेतकरी ट्रॅक्टरनंच शेती करत आहेत. त्याच्यामुळं जनावरांचा बी काय इश्यू नाही आहे. पण पाळीव जनावरं पूर्वी शेतकऱ्यांकडे बरीच होती. आमच्या घरातसुद्धा बरीच होती आणि माझे वडीलसुद्धा शेतकरीच होते. मी नोकरी धंद्याच्या चक्करमध्येच मुंबईला आलो, शहरीकरणाकडे वळलो. आणि इथे आता अशी परिस्थिती आहे की लोकांना शहरीकरण खूप आवडायला लागलं आहे. कारण तिथे सुखसुविधा जास्त आहेत, आजूबाजूलाच सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मोठी कॉलेजेस म्हणा, हायर एज्युकेशनसाठी म्हणा, किंवा रोजगार म्हणा, छोटासा कुटीर उद्योग म्हणा, हे शहरामध्ये अवेलेबल जास्ती होतं. उदाहरणार्थ म्हटलं तर तुम्हाला एखाद्या हॉटेलला तुम्ही जर ऑर्डर घेतली तर त्या हॉटेलचे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हॉटेल ऑर्डर देतो. स्विगी, झोमॅटोसारखे लोक तुम्हाला छोट्या गोष्टींसाठी ऑर्डर वगैरे देत असतात. त्याच्यामुळं शहरामध्ये औद्योगिकरण जास्त झालं आहे आणि गावी हे समीकरण बसत नाही आहे. गावी फक्त काय तुम्हाला रोजगार,
तुमच्या जनावरांवरती अवलंबून राहावं लागणार, किंवा छोटासा कुटीर उद्योग असेल तर त्याच्यावर तुम्हाला अवलंबून राहावं लागणार. आणि साध्या गोष्टी होत असतात गावामध्ये. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला गावाकडं वळणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण शहरामध्ये दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे जास्त. त्याच्यामुळे ना शहराकडे वळणे किंवा शहरापेक्षा गावामध्ये लाईफ चांगली आहे, व्यतिरिक्त पैशाच्या. कारण रोजगार उपलब्ध कमी आहेत गावामध्ये आणि शहरामध्ये रोजगार जास्त आहेत. ते मी पुन्हा पुन्हा रोजगारावरती जातो आहे, कारण माणसाचं जीवन हे पैशावर चालतं. साधारणतः म्हटलं तर एक परिवार सर्वाईव्ह करायसाठी शहरामध्ये एक नोकरी चांगली असावी लागते. आणि ती नोकरी तुम्हाला म्हटलं तर, मित्रांनो अर्णव बोलतो आहे, माझा व्हिडिओ येत नाही, मला व्हिडिओमध्ये घेत नाही तुम्ही. तर अर्णवसाठी आता मी तुम्हाला जरा होल्ड करतो आहे. अर्णव बघा हा सायकल चालवतो आहे सिंगल. त्याला आता चांगला सराव झालेला आहे अर्णवला. बाबू बघा तो चालवतो आहे अर्णव छानपैकी. हळूहळू चालवा शिकला अर्णव आता सायकल. हलका पुष्कर बाळू. हां चला. हा बघा अर्णव असं सायकल चालवायला लागला आहे. असं छान सायकल चालवायला लागला अर्णव. अर्णवला आता फक्त ना सरावाची गरज आहे. हां अर्णव तुला प्रॅक्टिसची गरज आहे ना आता फक्त, बाकी सगळं सायकल चालवा शिकलास ना बेटा. हां बघा तो चालवतो आहे. आता त्याला थोडंसं अजून ताकद लावावं लागणार सायकल पुढे यायला. अर्णव जरा जोर लाव बघे वेळा. हा बघा तो जोर लावतो आहे. सायकल हळूहळू पुढे पुश होते. ठीक आहे. आणि तो आता गार्डनमध्ये सायकल व्यवस्थित चालवायला लागला आहे अर्णव. तर मित्रांनो अर्णव आता थोडीशी रेस्ट घ्यायला लागला आहे. हा अर्णव थोडीशी रेस्ट घेतोयस ना आता, थोडीशी रेस्ट घेतोयस ना. हां 2 मिनटं मी बोलतो. हां चला. तर अर्णवला थोडीशी रेस्ट पाहिजे, त्यानं सायकल बरीचशी चालवली आणि आता तो बोलतो आहे की थोडंसं सायकल पुढं जाऊन आपण थांबायचं आहे. ठीक आहे अर्णव स्टॉप करूया, ब्रेक लाव बाळा. हां तर मित्रांनो शहरीकरणाचं हेच एक मूळ मंत्र आहे की शहरामध्ये लवकरच तुम्हाला रोजगार उपलब्ध होतो. आणि गावाकडे रोजगाराची जर स्वतः आपण थोडीशी मेहनत घेतली तर गावी पण रोजगाराची काय चणचण नाही आहे. स्वतः आपण रोजगार निर्माण करू शकतो. रोजगार निर्माण करून आपण सर्वाईव्ह करू शकतो. पण कुठल्याही काम तुम्ही हातात घ्या मित्रांनो, मला वाटतं की 3 वर्ष एखाद्या व्यक्तीने एखाद्या कामावर 3 वर्ष आपलं स्ट्रगल केलं किंवा 3 वर्ष एकच व्यवसाय केला तर त्यात सक्सेस मिळणं असंभव आहे असं काही नाही आहे. 100% 2-3 वर्ष एखाद्या कोणत्याही व्यवसायामध्ये 2-3 वर्ष देत आहे तर तुम्हाला सक्सेस मिळणं 100% आहे. आणि ते तुम्हाला करावं लागेल. थोडीशी स्ट्रगल आहे, ती स्ट्रगल करून तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला शिकायला थोडा वेळ लागतो आणि ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. तर शिकतेवेळी थोडासा स्ट्रगल आहेच. कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, मग तो साधारण शेती व्यवसाय असो. शेती व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, कारण निसर्गावर अवलंबून शेती आहे आता. आणि ज्याची पाण्याखालची जमीन आहे त्याला काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. पण निसर्गावर 99% निसर्गावर अवलंबून शेती आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कधी पावसाला सामोरं जावं लागतं, तर कधी उन्हाला सामोरं जावं लागतं. कधी अशा विपत्ती घडतात की त्याच्यामध्ये शेतीचं खूप नुकसान होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये ती रासायनिक खतं आहेत, त्या खतांना बियाणे ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात असं येईल की शेतकऱ्याचं बी काही सोपी गोष्ट नाही आहे. शेतकऱ्याला केव्हा सोपी गोष्ट होते, एखादा शेतकरी आपल्या शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून आणखीन एक जोडधंदा म्हणून त्याच्यासोबत जोडेल, त्यावेळी त्या शेतकऱ्याला सोपं जातं. म्हणजे जीवन सर्वाईव्ह करायला सोपं जातं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर पैसाच म्हटला तर ते शक्य नाही आहे. पैशासोबत तुम्हाला मेहनत आणि थोडंसं पेशन्स असणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे पेशन्स आणि मेहनत करण्याची इच्छा आहे, जबरदस्त इच्छा आहे, त्या शेतकऱ्याला एवढं स्ट्रगल करायला लाईफ जात नाही. कारण सर्वात शेवटी काय माहिती आहे का, पैसा इम्पॉर्टंट आहे. एक माझा मित्र आहे गावी, त्यानं सुरुवातीला 4 गायी घेतल्या होत्या आणि त्याला शहरीकरणाशी त्याला जमत नाही. शहरीकरणाकडे तो वळलाच नाही. आला होता मुंबईला,
एक त्यानं मला वाटतं 6 महिने स्ट्रगल केलं. 6 महिने स्ट्रगल केल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की बाबा इथं बी आपलं काही जमणार नाही, कारण इथे घड्याळाच्या काटाप्रमाणे आपल्याला धावावं लागतं. रेस असते, रेसमध्ये धावावं लागतं. त्या रेससाठी तो प्रिपेअर नव्हता. त्याचं म्हणणं असं होतं की सकाळी रात्री आपण जेवण करून निवांत झोपलो की सकाळी आपल्या इच्छेप्रमाणे उठावं, आपलं ठरलेलं काम आहे ते ठरलेलं काम करावं, ह्याच्यामध्ये त्याचा रस होता. आणि त्यानं शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. तो गावी गेला, त्यानं 4 गायी घेतल्या आपलं जीवन सर्वाईव्ह करायला. सोबतच त्यानं ऊस म्हणा किंवा कडधान्याची शेती केली. अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यानं आपलं नशीब आजमावलं आणि तो सक्सेस ह्याच्यामध्ये झाला की त्याने 4 गायी घेतल्या होत्या. त्या गायीमध्ये त्याचं उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालू आहे. तो आता वेल सेटल्ड आहे शेतामध्ये. जवळजवळ त्यानं 10-12 वर्ष आपली शेतीमध्ये घालवली. शेतीमध्ये 10-12 वर्ष घालवल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की आपल्याला शहरीकरणाकडे आता वळायचं नाही. आणि शेवटी शरीरासाठी किंवा जीवनासाठी गावच उपयोगी ठरतं. गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या शहरीकरणाकडे, पैशाच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी गावामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला शहरीकरणामध्ये भेटणार नाहीत. शहरीकरणामध्ये तुम्हाला बाकीच्या इतर सुखसोयी उपलब्ध होऊ शकतात, पण जे आराम बोलतो आपण, निसर्गामध्ये राहणं बोलतो आपण, किंवा स्वच्छ हवा, दूषित वातावरणापासून लांब राहणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे होत असतात. तर मित्रांनो, तुम्ही पण विचार करा कसं करायचं, काय करायचं. प्लॅन तुमचा असला पाहिजे. विदाऊट प्लॅन जर तुम्ही गावी जातो आणि सेटल होतो, तिथे पण तुम्हाला जाऊन स्ट्रगल करावंच लागेल. स्ट्रगल केल्याशिवाय कुठेही तुम्हाला थांबता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली फ्रीडम्स जी बोलतात ना, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. 15-1 वर्ष, 10-12 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला स्वतःवर मेहनत करायची आहे आणि आपल्या व्यवसायावर मेहनत करायची आहे. ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता, ते तुम्ही जर प्लॅन व्यवस्थित बनवला तर तुम्हाला सुख तुमच्या दारातच उभं आहे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.